राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा झटका। महायुतीच्या बैठकीला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकरांची उपस्थिती। शिंदे गटांकडून परभणीच्या जागेवर जानकर निवडणूक लढण्याची शक्यता। महादेव जानकरांना लोकसभेची एक जागा देण्यात येणार। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय। सुनील तटकरेंची माहिती। महायुतीचं जागा वाटप 26 मार्चला जाहीर होणार। शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचा दावा। तर महायुतीमध्ये कोणत्याही जागांबाबत तिढा नाही, शिरसाट यांची प्रतिक्रिया। राज्य सरकार आचारसंहिता संपल्यावर महिन्याभरात सगळे सोयरेचा कायदा अंमलात आणणार। शिंदे गटाचे प्रवक्ते योगेश केदार यांची माहिती। तर मराठा समाज सरकारसोबत ठामपणे उभा राहील, केदार यांचा दावा। मी निवडणूक लढणार नाही, राजकारण माझा मार्ग नाही, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। तर सगळे सोयरे अंमलबजावणीचे लेखी आश्वासन घेऊन योग्य उमेदवाराला मत द्या, जरांगे पाटलांचं मराठा बांधवांना आवाहन। मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेचं पंकजा मुंडेंकडून स्वागत। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षासोबत भूमिका घेणार नाही, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा नष्ट केली, पियुष गोयल यांची उद्धव ठाकरेंवर टीका। तर राजकारण जिवंत ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंची काँग्रेससोबत युती, गोयल यांचा हल्लाबोल। उद्धव ठाकरेंची शिवसेना पूर्वी भाजपला सीट विकायचे, आता काँग्रेसला विकतायत। शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा उद्धव ठाकरेंवर आरोप। राज्यातले नेते जागा वाटपासाठी सातत्यानं दिल्लीला जातात, मात्र त्या ठिकाणी जाऊन कांदा प्रश्नावर बोलायला त्यांना वेळ नाही। म्हणूनच आम्ही या सरकारला शेतकरी विरोधी सरकार म्हणतो, महेश तपासे यांचा सरकारवर हल्लाबोल। राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना पितृशोक। विनायकराव क्षीरसागर यांचं वयाच्या 88व्या वर्षी निधन। 27 मार्चला अकोल्यातून उमेदवारी अर्ज भरणार, प्रकाश आंबेडकरांची घोषणा। तर ठाकरे गटानं 4 जागांवर लढावं, 4 जागांच्या राऊतांच्या प्रस्तावावर प्रकाश आंबेडकरांचा टोला। आमदार बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता। राणा दाम्पत्यावर नाराज असून अमरावतीत स्वतंत्र लढणार, बच्चू कडू यांची एबीपी माझाला माहिती। अमरावती लोकसभेसाठी दिनेश भूप हे प्रहार जनशक्तीचे उमेदवार असण्याची शक्यता। दिनेश भूप सध्या ठाकरे गटाचे शहराध्यक्ष। पूर्वी 1 खासदार होता, आता 20 खासदार निवडून येतील, याची सुरुवात चंद्रपुरातून होईल, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। तर नागपूरमध्ये लढण्याचे डावपेच माहिती असलेला उमेदवार दिलाय। नागपूरची जागा पुन्हा काँग्रेस जिंकेल, वडेट्टीवारांना विश्वास। चंद्रपूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी, सूत्रांची माहिती। तर विजय वडेट्टीवार आणि शिवानी वडेट्टीवार यांचं नाव होतं चर्चेत। अमरावतीमध्ये आमदार रवी राणांकडून खासदार नवनीत राणांचा कमळ चिन्हावर प्रचार सुरू। राणा दाम्पत्य 5 दिवस मेळघाट दौऱ्यावर, यावेळी आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी करणार। बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबांच्या यात्रेला नारळाची होळी पेटवून सुरुवात। 3 लाख भाविक सैलानीमध्ये दाखल, यावेळी पेटवली 10 ट्रक नारळाची प्रसिद्ध होळी। नाशिकच्या येवल्यामध्ये रंगपंचमीचे सामने होणार, रंगपंचमी उत्सव समिती मंडळाच्या बैठकीत निर्णय। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच परळीत, धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंचं जोरदार स्वागत। पंकजा मुंडेंनी गोपीनाथ गडावर जाऊन घेतले दर्शन। बीडची उमेदवारी जाहीर झाल्यावर पंकजा मुंडे परळीत, धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी मुंडे बहीण भावांमध्ये चर्चा। बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे बंजारा समाजाच्या होळीमध्ये सहभागी, यावेळी पंकजा मुंडेंनीही बंजारा नृत्य केलं। धाराशिवच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा हक्क, अजित पवारांकडून धाराशिवच्या जागेसाठी मला शब्द। अजित पवार यांच्या निकटवर्तीय सुरेश बिराजदार यांचा दावा। तर ओमराजे निंबाळकरांनी कोणतेही विकास कामं केली नाहीत, बिराजदारांची टीका। महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासूनच आम्ही हिंगोली लोकसभेच्या तयारीला सुरुवात केली होती, त्यामुळे केंद्रीय नेत्यांना विनंती करून देवेंद्र फडणवीस हिंगोलीची जागा सोडवून घेणार, आमदार मुटकुळे यांचं वक्तव्य। विजय शिवतारे बारामतीतून अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम, 1 एप्रिलला पुरंदरमधून प्रचाराचा नारळ फोडणार। 12 एप्रिलपर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदारसंघात सभा घेणार असल्याची विजय शिवतारेंची घोषणा। फाशी दिली तरी 72 पण माघार घेणार नाही, शंका कुशंका बाजूला ठेवून मला साथ द्या, विजय शिवतारेंचं मतदारांना आवाहन। रावेर लोकसभा मतदारसंघातून रोहिणी खडसेंच्या नावाची चर्चा, उमेदवार कोण असेल हे पक्ष आणि नेते मंडळी ठरवतील। रोहिणी खडसेंची माहिती, तर गेली कित्येक वर्ष आपण विधानसभेसाठी तयारी करत असल्याचंही वक्तव्य।
पंढरपूरच्या पळशीमध्ये शेतातील फूड ट्रॅपमध्ये अडकला तरच शेतकरी लक्ष्मण जाधव यांच्या माहितीनंतर वनविभागाची तात्काळ कारवाई. पुण्याच्या रेस्क्यू टीमला पाचारण करत तरसाला दिलं जीवदान. सोलापुरात काँग्रेसकडून होळी साजरी. सोलापुरातील काँग्रेस भवन समोर महागाई महिला अत्याचाराची होळी. काँग्रेसकडून भाजप विरोधात घोषणाबाजी. होळीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा. दगडूशेठ गणपतीला 2000 किलो द्राक्षांची आरास. ही द्राक्ष नंतर भाविक, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या संवर्धनाचं काम सुरू. यासाठी अनेक शतकांचा आयुर्मान असलेल्या बेसाल्ट दगडाचा वापर. किमान 500 वर्ष मंदिराला काही होणार नाही. पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाणे यांचा दावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.